नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज खरं तर स्पेशल टॉक टाइम आहे. तुम्ही म्हणाल आज आहे गुरुवार, पण मी असं का म्हणते कारण आपण शुक्रवारी सेलिब्रिटीजना भेटत असतो. पण आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि म्हणून आज स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण सेलिब्रिटीजना बोलवलेला आहे आणि तो कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुमचं हे जे वर्ष आहे ते अत्यंत सकारात्मक घडामोडींनी भरलेलं असावं अशा सदिच्छा आयबीएन लोकमतच्या सगळ्या टीमकडून आम्ही व्यक्त करतोय. आणि आता तुमचा अजिबात जास्त वेळ न घेता खरं तर या दोन्ही पाहुण्यांची ओळख करून द्यायची गरज नाहीये. आपल्यासोबत आहेत शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान. आणि कदाचित मी आधीच सांगते, कदाचित मी श्री आणि जान्हवी असं म्हणू शकते आणि मला माहिती आहे तुम्ही त्याचं काही ती चूक तुम्ही देखील मान्य कराल. या दोघांशी मी ते गप्पा मारणारच आणि मला माहिती आहे तुम्हाला देखील उत्सुकता असेलच. रोज पडद्यावर आपण या दोघांना बघत असतो, ते प्रत्यक्षात कसे असतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांचे छंद काय आहेत, त्यांना रिकामा वेळ मुळात मिळतो का, या सगळ्या विषयी आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर जरूर लिहून घ्या आणि जो आहे 022668992630 022668999263. आणि तुमचे प्रश्न येईपर्यंत इथे आम्ही गप्पांना जरूर सुरुवात करतो आहोत. दोघांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत. थँक्यू. अगदी सुरुवातीला नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सुरुवात शशांक तुझ्यापासून, की तू स्क्रीनवर गो ग्रीन आणि असे काय काय तुझे काय काय फंडे असतात. यावेळेला संकल्प काय आहे 2015चा? जसं आता तू म्हणालीस की गो ग्रीन हा मेसेज आमच्या होणार सूनच्या स्क्रिप्ट मधनं सतत लोकांपर्यंत पोहोचत असतो. मी शशांक केतकर एक माणूस म्हणून सुद्धा खरंच तू म्हणालीस तसं गो ग्रीन वाला माणूस आहे. म्हणजे मी पेपर शक्यतो वापरत नाही. जे काही वाचायचं ते कम्प्युटरवरती किंवा फोनवरतीच वाचतो. माझी गाडी सीएनजी आहे. पुण्यात माझ्या घरी एक खूप मोठी बाग आहे जिकडे आईने खूप झाडं लावलेली आहेत आणि माझा तो अगदी आवडीचा विषय आहे की घरी गेल्यानंतर तिथे झाडांचे सगळं ते कटिंग करणं आणि ती झाडं कशी आहेत त्यांच्याशी गप्पा मारणं लिटरली या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप रस आहे. किंवा कुठली फळ झाडं आहेत, मग त्याला किती फळं येऊन गेली वगैरे वगैरे वाटेल ते. एकंदरच हिरवा निसर्ग हा मला आवडतो आणि फिरायला आवडतं. मुळातच निसर्गामध्ये रमायला आवडतं. मी कुठेही फिरायला गेल्यानंतर माझे फोटो कधी काढत नाही. मी फक्त आजूबाजूच्या निसर्गाचे फोटो काढतो. कारण तेच आपल्याला जतन करायला हवं असं मला वाटतं. कारण तेच हळूहळू नष्ट होत चाललंय आणि ते नाही वाचवलं तर आपणही वाचणार नाही. त्यामुळे आय एम अ स्ट्रॉंग बिलीव्हर की आपण आपलं ॲटमॉस्फिअर, आपलं सगळं आजूबाजूचं वातावरण हे सगळं वाचवलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, तरच आपण टिकणार आहोत. जरूर. आणि तुझा काय संकल्प आहे 2015चा? मी ना 2 दिवस याचवर बोलतेय सध्या की असं होतं ना की एक 25 डिसेंबर आला ना की आपल्याला स्वतःबद्दल एक विशेष कॉन्फिडन्स वाटायला लागतो आणि मग आपण मी नवीन वर्षात हे करेन ते करेन अशा बऱ्याच स्वतःसाठीच्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एक मोठी लिस्ट बनवतो. टू डू लिस्ट. तर माझा संकल्प असा आहे की ती जी काय एक मोठी टू डू लिस्ट बनली असेल त्यातल्या निदान 5 गोष्टी साध्य करता याव्यात. कारण अशी लिस्ट खूप मोठी बनते. नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपण एक 8-10 दिवस त्या फॉलोही करतो, पण पुढे मग ते सगळं पुन्हा राहून जातं आणि मग ते संकल्प पुढच्या वर्षीसाठी पुन्हा राखले जातात. संकल्प असा पर्टिक्युलर केलाय मी असं नाही म्हणणार, पण कायमच रोजच्या दिवशी स्वतःला सांगण्याची एक गोष्ट असते ती म्हणजे आपण माणूस म्हणून छान जगलं पाहिजे. आणि रोजच्या दिवशी तोच प्रयत्न असतो. किंवा आज पात्र आम्ही आज जी साकारतो जान्हवी म्हणून काम करताना मी कायम असं म्हणत आले की लोकांमध्ये 8 ते 8:30 ह्या वेळात जे प्रबोधन होतं ते आमच्या बाबतीत म्हणशील म्हणजे तेजश्रीच्या बाबतीत म्हणशील तर तो सीन हातात आल्यावर घडतं. त्यामुळे ते चांगले थॉट्स आत्मसात करणं आणि स्वतःला माणूस म्हणून छान पद्धतीने रिप्रेझेंट करणं असा संकल्प माझा रोजच्या दिवसाचा असतो की आपण छान वागूया, कालच्यापेक्षा आज जास्त चांगलं रिप्रेझेंट करूया स्वतःला. जरूर जरूर. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपल्याला फोन येतात. प्रकाश शहा विचारतात आणि पहिलाच फोन अहमदाबादहून आहे. विचारा प्रकाश. मॅडम, आपण एक आधी मी आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो की आपण फारच सुंदर रीतीने आणि पद्धतीने आपण काम करतायत. माय हायेस्ट कॉम्प्लिमेंट्स टू यू मॅम. थँक्यू. पण मला फक्त एकच गोष्ट खटकते की आपण कंटिन्युअसली फक्त 2 ड्रेसेस मध्येच वावरतायत पूर्ण सिरियल मध्ये.
प्रोड्युसरकडे काही पैसे नाही आहेत का तुम्हाला आता अरे इतक्या बापरे, मोठ्या काय observation आहे. मुंबई आहात तुम्ही इतक्या नाही पण कसं आहे आम्हाला सिरियल मध्ये साधारण तेवढेच कपडे दिलेले असतात. आता एक 4 किंवा 5 ड्रेसेस असतात आणि आम्ही त्याच्यात वावरत असतो. म्हटल्यानंतर हा प्रश्न तुम्हाला पडूच शकतो जो कधीतरी कलाकार म्हणून आम्हालाही पडतो. पण म्हणजे ह्याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन काय देऊ? आय एम सो सॉरी. याचं एक्सप्लेनेशन मला माझ्या प्रोड्युसरला आणि माझ्या टीमला विचारावं लागेल. पण आम्ही हा पण, तुमचा तुमचा निरोप आमच्या मुद्दा प्रोड्युसर पर्यंत पोहोचवू. पोहोचवू की आणखीन थोडेसे ड्रेस आणि मला शर्ट्स द्या. रादर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी की हो की आम्हाला आमचं नवीन कपडे आलेत आता. आलेले आहेत. आमचं वॉर्डरोब आता नुकतंच चेंज झालेलं नवीन आहे. वर्षाची So, gift म्हणून. नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून आम्हाला नवीन शर्ट्स आणि हिला नवीन ड्रेसेस आलेले आहेत. त्यामुळे थोड्याच दिवसात श्री आणि जान्हवी एका वेगळ्या अटायर मध्ये तुम्हाला दिसतील. पण तू म्हणजे जस्ट मी हा प्रश्न ऐकून मला असं वाटलं की नेहमीचा काहीतरी प्रश्न असेल, पण इतका वेगळा प्रश्न आहे. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की सिरियल किती निरीक्षण आहे प्रेक्षकांचं. बरोबर. हे जे प्रेम आहे, हे जे ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे तुम्ही अगदी घरातले होऊन गेलेले असता. Absolutely. हे प्रेम तुम्हाला काय देऊन जातं? खूप काही देतं म्हणजे एका कलाकाराला कशाची गरज असते. एका कलाकाराला ती प्रसिद्धी, ती ओळख, नावलौकिक, पैसा, गुडविल, वेगवेगळे प्रदेश पाहणं, वेगवेगळे एक्सपेरिमेंट स्वतःमध्ये करून बघणं, एक वेगळी कॅरेक्टर्स प्ले करणं, ह्या सगळ्यासाठी हे तुमचा अनुभव तुम्ही गाठीशी बांधून ठेवता. कारण माणूस म्हणून तुम्ही संपन्न होत जाता या प्रक्रियेमध्ये. श्री हा आमच्या घरातला आहे असं म्हणताना अनेक गोष्टी ते त्यांच्या घरातल्या सांगतात की त्यांच्या घरातला श्री कसा वागतो. तर ते ऐकूनही मला अनेक गोष्टी सापडतात की अच्छा, श्री असाही कदाचित वागू शकेल. जो लिहिलेला आहे, जो फक्त लिखित आहे किंवा मी सादर केलेला आहे, त्याच्या पलीकडेही श्री असा वागू शकेल किंवा असा वागणार नाही. या दोन्ही गोष्टी ह्या सगळ्या प्रसिद्धीमुळे आणि या मायन्यूट ऑब्झर्वेशन्समुळे आम्हाला कळतात. म्हणजे मध्येच एकदा सीन असा झाला होता की आम्ही सतत सेटवर असतो ना, सो मी एकदा असा पाय वर ठेवून बसलो होतो, तर एकांचं हे ऑब्झर्वेशन होतं की अरे जरा फ्लोअर नीट स्वच्छ करा तुमच्या शूटिंगचा, कारण तुझे पाय खराब दिसत होते. हे इतकं मायन्यूट बारीक निरीक्षण जेव्हा प्रेक्षक करतं ना, तेव्हा आमची जबाबदारी वाढते कलाकार म्हणून की आपण प्रत्येक वेळी खूप छान प्रेझेंटेबल असलं पाहिजे. म्हणजे फक्त बाह्यांग नाही तर अंतरंगाने सुद्धा आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे. ही एक जबाबदारी मुळात मिळते, ती ह्या सगळ्या प्रेक्षकांच्या ऑब्झर्वेशन्समुळे मिळते. जान्हवी? डेफिनेटली जेव्हा एखादा प्रेक्षक येऊन सांगतो की तुमचं हे आवडलं, किंवा आज जान्हवीच्या बाबतीत म्हणावं तर मंगळसूत्र तिचं, तर खरंच असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे कलाकार म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणेकरी असतो. त्यामुळे आज जेव्हा कलाकार म्हणून मी वावरते, तेव्हा 4 गोष्टी लोकांना असं करा असं म्हणताना, मग ते अगदी आपलं वोटिंग पासून असेल किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यापर्यंत असेल, तर ह्या गोष्टी आपण स्वतः आत्मसात केल्या पाहिजेत असं मला कायम वाटत राहतं. किंवा आमचे सगळेच कलाकार इतके इन्व्हॉल्ड असतात ना त्या प्रोजेक्टमध्ये, किंवा आज जे आपण पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स म्हणतो की आमचं घर, मला वाटतं तो खूप मोठा सक्सेस आहे या प्रोजेक्टचा की घरातली सगळी पात्र पॉझिटिव्ह आहेत. तर मला सांगायला खूप छान वाटतंय की आमच्याकडचे सगळे कलाकार, कुणीही हे लिहिलंय ना, हे बोलूया, मोकळं होऊया असं नाही. लेखक उत्तमच लिहितात आमचे, पण तरी कधीतरी असं होतं की अरे हे थोडंसं मी असं बोलून बघू का, चालेल का. तर गिव्ह अँड टेक पण खूप छान होतं. आणि कुठेतरी नकळत की लोक आपल्यावर प्रेम करतायत, ते आपल्याला बघतायत, आपल्याला फॉलो करतात, तर मग आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना छानच गोष्टी आणि खूप खऱ्या आणि आपल्याला मनाला पटतील अशा गोष्टी दिल्या पाहिजेत. त्यामुळे तसाच प्रयत्न सतत असतो. क्या बात आहे. तुमच्या सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा आहेतच. आपल्याला पुढचा फोन रेखा अवसट विचारतायत प्रश्न. विचार रेखा. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना तुम्हाला 2015 सालच्या शुभेच्छा, व्यक्तिगत आयुष्यासाठी पण आणि व्यावसायिक आयुष्यासाठी पण. धन्यवाद. फक्त तुमची सिरीज आम्ही पहिल्यापासून फॉलो करतोय आणि आवडतीये पण, परंतु आता गेला महिनाभर किंवा एक 7-8 एपिसोड ती अशी थबकल्यासारखी वाटतेय, किंवा ते असं काही खूप नवीन असं घडत नाहीये, तेचपणा वाटतोय. थोडक्यात म्हणजे कंटाळा येतोय. तर अगदी मनापासून वाटतंय की काही पुढे हॅपनिंग आहे का, तर त्याच्याबद्दल थोडस सांगावं. म्हणजे फोडू नका, कारण शेवटी पण असं क्युरियोसिटी वाटत नाहीये की पुढे आता काय होणार आहे, खेचताय असं वाटतंय. बरं. ओके. निश्चित.
नाही होतं कसं ना, ही एक गोष्ट आहे मुळात आणि ही कथा आहे आणि ही कथा पुढे जाण्यासाठी हे सगळे फ्लेवर्स त्यात असावे लागतात. सगळंच नुसतं गोड 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 सगळं असेल ना तर एका पॉइंटला डायबिटीज होतो लोकांना की अरे सगळंच गोड आहे, सगळंच गोड आहे, सगळंच गोड आहे. कारण गोष्टीमध्ये जर विलन नसेल, गोष्टीमध्ये जर वाईट एखादं पात्र वागत नसेल तर बाकीची पात्र चांगली आहेत हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणून एखादी वाईट बाजू असणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. निश्चित त्यांचा मुद्दा अगदी रास्त आहे की ज्या काही घटना आजवर होणार सून मिया घरची मध्ये घडत होत्या त्याच्या परे थोडंसं काहीतरी वेगळं घडतंय किंवा ती ओवी असेल, अनिल आपटे असतील किंवा तिचा काका असेल, ह्या सगळ्या गोष्टी अगदीच या गोष्टीचा भाग नाहीयेत हे माहितीये. रादर अनिल आपटे आहेत पण ह्या दोन कॅरेक्टर्सचा आत्ता भाग नाहीयेत पण त्या इन्क्लूड केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते योग्य आहे. कारण जेव्हा होणार सूनचं एक दुसरं पर्व आम्ही सुरू केलं काही दिवसांपूर्वी, एक नवीन टायटल सॉन्ग शूट करून एक नवीन पर्व सुरू केलं, त्याचा मोटिव्हच हा होता की आता काहीतरी नवं येऊ घातलेलं आहे श्री आणि जान्हवीच्या आयुष्यात, तर त्याची बॅकग्राऊंड तयार करण्याची ही सगळी प्रोसेस सुरू आहे. धाडकन आम्ही तुम्हाला बातमी देऊन टाकली की श्री जान्हवीच्या आयुष्यात हे असं घडणार आहे, तर त्याच्यातही मजा राहत नाही. तर त्याची सगळ्याची बॅकग्राऊंड क्रिएट करणं म्हणजे लहान मुलाविषयी या दोघांचं मत काय आहे किंवा घरातल्यांचं मत काय आहे हे मत लोकांपुढे मांडण्याची ही प्रोसेस सुरू आहे. आणि निश्चित आम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळेच रिपोर्ट्स या दोन्ही कॅरेक्टर्स विषयी आणि एकंदरच आत्ता चाललेल्या ट्रॅक विषयी आलेले आहेत. आणि आमचं प्रोडक्शन हाऊस, झी मराठी, आमची लेखिका, आमचे प्रोड्युसर, बाकी सगळे कलाकार हे इतके टीमवर्कनी काम करतात ना, त्यामुळे आमच्याकडे एखादी जेव्हा कमेंट येते तेव्हा आम्ही ती लगेच सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आणि आम्ही सगळे त्यावर काम करतो. म्हणजे असं होत नाही की जाऊ देत ना, मधुगंधा लिहून पाठवेल मग आपण त्याच्यावर सीन करू आणि आपलं काम झालं, असं कधीच होत नाही. आम्ही हा निरोप तिच्यापर्यंत पोहोचवतो, ती त्याप्रमाणे स्क्रीन प्ले मध्ये चेंजेस करते, चॅनल मीटिंग मध्ये सगळी डिस्कशन्स होतात आणि खूप हेल्दी डिस्कशन्स होतात. त्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत चालत आलेला सगळा प्रवास, हा मधला काळ आणि यापुढे होणारा सगळा प्रवास हा खूप आनंददायीच असणार आहे, एवढी ग्वाही मी नक्की प्रेक्षकांना देईन. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारत आहेत श्रुती बोबडे डोंबिवलीहून. विचारा श्रुती. हॅलो. हा. हॅलो श्री. हॅलो जान्हवी. हाय. हाय. तुम्ही कसे आहात? मस्त. कशी आहेस? आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद. तुला सुद्धा. मी तुमची खूप मोठी म्हणजे हाईटने छोटी आहे मी फॅन आहे. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी उत्सवला आलेलात. हो. हा तर त्या दिवशी माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता. अरे वा. आणि आम्ही दोघी आलेलो. तर त्या दिवशी तिचा खूप आनंद झालेला तुम्हाला बघून. त्या दिवशीचा तुम्हाला बघून ती वेगळी झालेली अक्षरशः. ती बोलते की आयुष्यातला अविस्मरणीय बर्थडे ठरलाय तिचा तुम्हाला दोघांना बघून. आणि तिला मुळात तेव्हा तिला दोघांना कदाचित माहिती नसेल तिचा वाढदिवस होता, तर त्यांना आता तिला आता बिलेटेड शुभेच्छा देऊयात मला वाटतं. येस येस, आमच्याकडनं तिला खूप साऱ्या शुभेच्छा. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत तर सत्यजित प्रश्न विचारतायत. विचारा सत्यजित. हॅलो. हा नमस्कार, मी सत्यजित बाबर बोलतोय हा सातारवरून. बोला. तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला तर तुमच्या मालिकेच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही कोणता संदेश देऊ शकता? बर. म्हणजे मला संदेश काही द्यावा असं वाटतं, म्हणजे तुमच्या मालिकेतून तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हणता येईल, म्हणजे नाती असतात एकमेकांमध्ये. बरोबर बरोबर. संदेश म्हणजे सुरुवात आता तुम्ही पाहिलं श्रीने केली तशी की एकतर नवीन वर्षात निसर्गाच्या बाबतीत सतर्क होणं फार गरजेचं आहे. हे मला हा स्वतःलाही आता रिसेंटली कळलंय म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवते. आमच्या लेखिकेकडनं मला कळलं की 3% फक्त जंगलं उरली आहेत आणि हे जर अशा रेटमध्ये कमी होणार असेल तर आता आमचा काळ कदाचित सरेल आपला काळ, पण ह्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी खूप डिफिकल्ट होत जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण थोडंसं निसर्गाच्या दृष्टिकोनातनं विचार करायला लागूया. थोडक्यात आणखी स्पष्ट सांगू तर आपल्या फ्युचरच्या दृष्टिकोनातनं विचार करूया. झाडं लावण्याबद्दल थोडे सतर्क होऊया. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग आपण एखादं चॉकलेट खाल्ल्यावर आपण फार नकळत त्याचा प्लास्टिकचा रॅपर खालती जमिनीवर टाकून देतो, तर तो खाल्ल्यानंतर चॉकलेट किंवा कॅडबरी जर आपण आपल्या बॅगेत टाकून दिला आणि घरी आपल्याकडे सोय असते कचऱ्याची, आपण कचऱ्याची पेटी असते त्याच्यात टाकून दिला,
तर मला वाटतं अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातनं आपण मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो सगळ्यांनी मिळून केल्यावर. Correct आहे. ही एक गोष्ट. आणि सिरियलचा विचार करता मला असं वाटतं की नाती आमच्या सिरियलद्वारे कायम नात्यांची खूप छान गुंफण केली गेली आहे. तर आपण आपल्या आयुष्यातल्या माणसांचा रिस्पेक्ट ठेवायला शिकूया. बरेचदा असं होतं की बाहेरच्या जगातल्या लोकांसमोर आपल्याला रिॲक्ट होता येत नाही किंवा त्यांच्यासमोर चांगलं वागणं भाग असतं, म्हणून आपण घरी येऊन तोच राग आपल्या आई वडिलांसमोर, आपल्या भावंडांसमोर किंवा त्यांना खूप गृहीत धरून आपण त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी सांभाळत नाही, चिडचिड करतो आणि इतकं सांगून मोकळे होतो की ठीक आहे यार माझा मूड गेलाय, समजून घ्या ना. तर असं न करता आपण थोडासा असा विचार करूया, जेव्हा आपण दिवसभर बाहेर असतो, आपल्या कामात बिझी असतो, आज सगळ्यांची शेड्यूल्स खूप हेक्टिक झाली आहेत, तर असं असताना आपण जेव्हा संध्याकाळी परततो ना, तेव्हा घरी असलेली माणसं कदाचित त्या संध्याकाळची वाट बघत बसलेली असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नकळत त्यांना गृहीत धरणं जे आपल्याकडनं होतं ते आपण खूप कॉन्शियसली सांभाळलं पाहिजे. आणि आल्यानंतर एक क्वालिटी वेळ तुमच्या फॅमिलीला द्या. म्हणजे दिवसभरात कदाचित तुमचे 4 फोन होत असतील घरातल्या आई वडिलांबरोबर की हो मी आता इथे आहे, मी तिथे आहे, पण हा क्वालिटी वेळ नसतो. त्यामुळे मला असं वाटतं घरी आल्यावर ह्याच्या व्यतिरिक्त आपलं एक रुटीन सांगण्या व्यतिरिक्त एक छान नात्यांमधल्या गप्पा असतात त्या तशा मारल्या पाहिजेत आणि नाती टिकवली पाहिजेत. जरूर. खूप खूप म्हणजे आता तेजश्रीचा जो पहिला मुद्दा होता तोच मी थोडासा पुढे नेईन की जसं आता ती म्हणाली की स्वच्छतेच्या बाबतीत आपण ह्या नवीन वर्षात सुजाण झालं पाहिजे आणि संदेश हे तिचा तोच आहे, तोच माझाही संदेश आहे की स्वच्छतेच्या बाबतीत आपण खरंच सुजाण झालं पाहिजे. कारण आपल्या देशात, आपल्या राजकारणात, आपल्या एकंदरच वातावरणामध्ये एक उदासीनता आली होती की चालतंय ना, चाललंय ना पुढे, रोज आपण झोपतो, उठतो, कामाला जातो, पैसे कमावतो, बास आपलं घर आणि आपली माणसं, याच्या पलीकडेही आपला देश आहे ही भावना कुठेतरी कदाचित कमी झाली होती. तर ही मुळात जागृत होणं फार गरजेचं आहे आणि ती उदासीनता सगळी काढून टाकून जसं स्वच्छतेच्या बाबतीत ही म्हणाली तसं जे आता स्वच्छ भारत अभियान जे सुरू आहे त्याच्यात आपण खूप पॉझिटिव्हली इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. ह्याच्यात खूप जण म्हणतात की अरे पण ते मोदी तिकडे दिल्लीचं बघा ना, तुम्ही हे काय सांगताय आम्हाला रस्ते स्वच्छ करा वगैरे. नाही, ते इतके ग्रासरूट लेवलला येऊन सांगतायत ना तुम्हाला, तर जितकी त्यांची सरकारची जबाबदारी तितकीच आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आणि आज आपण नाही असे वागलो ना तर आपण आणखीन खालीच जाणार आहोत. ज्या स्वच्छतेच्या सगळ्या लिस्ट येतात की देश आपला इतक्या इतक्या 100 नंबरवरती आहे आणि आपण 1 2 3 4 5 पहिले देश बघतो, आपण कौतुकच करतो त्यांचं, पण आपल्या देशाचं आपण का कौतुक करू शकत नाही? कारण आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये. आपल्याकडे आणखीन अनेक समस्या आहेत. आपली लोकसंख्या खूप जास्त आहे, रस्त्यावरती भयंकर नंबर्स मध्ये गाड्या आहेत, रस्ते घाणेरडे आहेत, प्रत्येकाची आपापली एक पॉकेट्स आहेत. आपलं आपण पॉकेट स्वच्छ करायचं आणि संपला विषय. असं न करता आपली गल्ली, आपला एरिया, आपलं शहर, आपला देश, म्हणजे शशांक तू जसं म्हणतोस की एक मोठा विचार करणं गरजेचं खूप गरज आहे. आज आपण आपल्या कक्षा रुंदावणं फार गरजेचं आहे, तरच आपला देश एका वेगळ्या लेवलवरती जाऊ शकेल. आणि या अशा माणसांना सपोर्ट करणं आज खूप गरजेचं आहे. मी मोदींचा निस्सीम भक्त आहे, कारण त्यांनी आज एक नवीन विजन दिलेलं आहे. आज कोणाकडे तरी बघून देशासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने राजकारण, त्यातले सगळे फ्लॉज हे सगळं विसरून त्या माणसाच्या विजनकडे लक्ष ठेवून देशासाठी काहीतरी करावं. मला वाटतं की 2015 मध्ये हा इतका संदेश जरी लोकांनी घेतला तरी खूप काही होईल आपल्या देशाचं. या गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त IBN लोक. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रीनिवास कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारतायत. विचारा. हॅलो. हा बोला. हा, मी श्रीनिवास कुलकर्णी गिरगावातनं एक 76 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आपला चाहता आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की ही मालिका चालू झाल्यानंतर आपणाला एखादा विनोदी किंवा आनंदी प्रसंग असा कुठल्या प्रेक्षकांनी वगैरे राहिला असेल तो जर सांगितला तर माझा नवीन वर्ष आनंदात जाईल. बर, 2014ची एखादी विनोदी किंवा आनंद देणारी आठवण किंवा एखादा प्रसंग. अगदी विनोदी असं नाही, पण आमच्याकडे ना एक नियम आहे, कोणाचे फोन जर कधी शूटिंग करताना राहिले ना
तर आमच्याकडे एक पेनल्टी आहे, 500 रुपये आमच्या डिरेक्टरकडे किंवा प्रोड्युसरकडे द्यायचे. बर. फोन ठेवायचा नाही इकडे तिकडे, चोरीला जाऊ शकतो, त्यापेक्षा 500 रुपये भरा पेनल्टी आणि ते कोणाला जास्त भरावे लागतात? मी जवळजवळ त्याची मेंबरशिप घेतलीये. म्हणजे मी आता इथे स्टुडिओला येताना सुद्धा माझा एक फोन गाडीत राहिला होता आणि मी सैरभैर झालो होतो की माझा दुसरा फोन कुठे गेला. तर माझा सतत फोन इकडे तिकडे राहत असतात आणि मी मेंबरशिपच घेतली आता जवळजवळ. त्यामुळे पण तरी मला सूट नाहीये की हा बाबा तू आता कधीही ठेव, परत परत द्यावेच लागतात तिथे. तर मजा येते. आम्ही असे बघत असतो की कोणाचा फोन कधी वाजतोय. फोन वाजला तरीही टेकच्या वेळी आम्ही ती पेनल्टी घेतो, किंवा राहिला तरीही आम्ही ती पेनल्टी घेतो. आणि ही मजा गोष्ट येते. आम्ही इतकी सिरियसली घेतो ना की काही वेळा आम्हाला असं कळतं की सीनच्या आधी बाहेर ह्याचा फोन वाजलाय, मग आम्ही ते बाकीच्यांना सांगतो की त्याचा फोन सायलेंटवर नाहीये हा. मग डिरेक्टर आणि आम्ही असे ठरवून चला 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 टेक करूया, बसा बसा रेडी, हा चला शूट म्हणून ऍक्शन म्हटलं जातं. मग आम्ही सिन्सिअरली अभिनय करायला लागतो. मग तो सुरू झाला ना की कोणीतरी मागून त्या सायलेंटवर नसलेल्या माणसाचा फोन वाजवतं आणि मग चला वाजला आता आईस्क्रीम, आणि त्या 500 रुपयात आम्ही आईस्क्रीम खातो अख्ख्या सेटला मिळून, आम्ही सगळे मिळून. सगळ्यांना 60-70 जणांचं युनिट असतं, सगळ्यांना आईस्क्रीम दिलं जातं आणि एन्जॉय धमाल करतो आम्ही. क्या बात आहे. नक्की काकांना ही आठवण जरूर आवडेल अशी आशा करूयात. आपल्याला पुढचा प्रश्न आयुषी विचारतात पुण्याहून. विचार आयुषी. आयुषी, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय? आयुषीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण जसं मी आता म्हटलं की ही सिरियल जसं आहे, शशांक तुझ्याशी गप्पा मारताना कळलं की प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, तो स्वतः इंजिनियर आहे पण तो नॅशनल स्विमर देखील आहे आणि तेजस्वीची देखील याच्या आधी वेगवेगळी प्रोजेक्ट्स होती. मुळात या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात कसे? म्हणजे जसं तू म्हणालास की तू आधी परदेशात होतास आणि तू स्विमिंग रिलेटेड काहीतरी करत होतास आणि तिथून आत्ता साकारत असला श्री, हा काय प्रवास आहे? माझं इंजिनिअरिंग पुण्यातनं झालं आणि मास्टर्स सिडनी बंद केलं मी, मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट MEM. मास्टर्स करत असतानाच मी एका स्विमिंग पूलवरती काम करायचो. तिकडे इयान थॉर्प अक्वॅटिक सेंटर नावाचं सिडनीमध्ये एक स्विमिंग पूल आहे. इयान थॉर्प हा ऑस्ट्रेलियाचा खूप मोठा स्विमर. तर तिथे मी काम करत होतो ऍज अ लाईफगार्ड, ऍज अ ड्युटी मॅनेजर. आणि माझ्या हाताखाली एक 60-70 गोरी माणसं होती, जे मला फार छान वाटायचं की क्रिकेट व्यतिरिक्तही भारतात कोणीतरी वेगळं काहीतरी फॉलो करतं हे त्यांना कळतंय, गोऱ्यांना, ज्याचा मला एक अभिमान असायचा की चला. आणि हे सगळं करत असतानाच तिथलं महाराष्ट्र मंडळ असेल, मग तिथले बऱ्याच ऍक्टिव्हिटीज. तिथे एक मराठी रेडिओ चालतो जो बुधवार आणि गुरुवार आय गेस 1-1 तास तो मराठी भाषेला देतात, किंवा एक मराठी शाळा चालवतात सिडनीमध्ये, किंवा कालिदास जयंतीचा एक कार्यक्रम तिथे केला जातो. तिथे एक संमेलन असतं मोठं, जसं प्रत्येक देशामध्ये असतं तसं एक मोठं संमेलन तिथे असतं. हे सगळे कार्यक्रम आणि इतर सगळे कार्यक्रम जे मराठी मंडळ तिथे ऑर्गनाईज करतं, तिथे मी खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होतो त्या सगळ्या कामांमध्ये. आणि हे करतानाच मला कदाचित माझं उत्तर सापडलं की सबकॉन्शियसली जे भारतामध्ये असताना मी जे एक स्वप्न उराशी बाळगलं होतं की कला क्षेत्राशी निगडीत काहीतरी करायचं, त्याला कदाचित उत्तर मला सिडनीमध्ये मिळालं. या सगळ्या पिअर प्रेशर मधनं मी जेव्हा लांब गेलो, परदेशात गेलो, तेव्हा माझं मला स्वतःचा विचार करायला वेळ मिळाला की मला नक्की काय करायचं. आणि जिथे मला हे उत्तर मिळालं की मला परत जाऊन आता याच क्षेत्रात काम करायचंय, मी इंजिनिअरिंग मध्ये नाही रमू शकत आहे, तेव्हा मी 2010 साली ठरवलं, मी परत आलो. आई बाबांकडे एक 6 महिने मागितले आणि तिकडनं मी वेगवेगळ्या ऑडिशन्स दिल्या आणि मग माणसं जोडत गेलो, खूप सारे डिरेक्टर्स जोडले. आणि त्यातनं करत 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 माझी होणार सुमी या घरची 6वी सिरियल आहे. माझ्या अगदी पहिल्या सिरियलमध्ये, म्हणजे काला तस्मै नमः या सिरियलमध्ये मंदार देवस्थळींची माझी ओळख झाली. आणि तिथे मंदार दादांनी मला एक वाक्य सांगितलं की तू बहुत लंबी रेस का घोडा आहे, तू जमिनीवर राहा फक्त, तू खूप पुढे जाशील. आणि ते माझ्यासाठी त्या दिवशी पुरेसं होतं की मंदार देवस्थळी सारखा माणूस ज्यांनी इतके मोठे मोठे प्रोजेक्ट्स दिले, तो माणूस आज मला असं म्हणतोय, हे माझ्यासाठी पुरेसं होतं. आणि कट टू 3 वर्षांनंतर माझ्या 6व्या सिरियल मध्ये जेव्हा तो स्वतःचा एक प्रोडक्शन हाऊस सुरू करतो, तेव्हा त्या मालिकेचा हिरो म्हणून तो मला फोन करतो आणि तो असं म्हणतो की तुला आठवतंय मी त्यावेळी म्हणालो होतो तू तसाच माणूस म्हणून अजून आहेस आणि म्हणून मला तुला माझ्या गोष्टीतला राजा तू असला पाहिजेस माझ्या. आणि मग तिथून होणार सून मी या घरचा सगळा प्रवास सुरू झाला आणि रेस्ट ऑल इज द हिस्ट्री. क्या बात आहे. तुझ्याशी देखील गप्पा मारायच्यात, पण ब्रेकची वेळ झालेली. एका ब्रेक नंतर तुमच्या फोन कॉलसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.
टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. साताऱ्याहून सुहास नष्टे आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा सुहास. हॅलो. हा विचारा. नमस्ते मॅडम. नमस्कार. प्रथमतः तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही. आम्हा पूर्ण नष्टे कुटुंबियांच्या वतीनं. हॅलो. हा धन्यवाद धन्यवाद बोला ना. मॅडम, आम्ही तुमची रेग्युलरली रोज मालिका पाहत असतो. थँक्यू. मालिका आपली खरंच खूप आणि खूप छान मालिका आहे. आणि आपल्या मालिकेतून अनेक प्रकारचं समाजन पण होतं आणि विचार हे खूप घेण्यासारखे विचार आहेत. बरोबर बरोबर. खूप छान प्रकारची मालिका आहे. आणि आज सकाळीच मी मॅडम फेसबुक ओपन केलं होतं. तर जान्हवी मॅडमला एक माझी विनंती आहे. तर फेसबुक वरती जान्हवी मॅडमचा आज एक फोटो बघितला मी. काही स्त्री आणि मॅडम आपण खरंच खूप छान बोलतो बरं का. थँक्यू. त्यावेळी तुम्हाला तुम्ही बोलत असताना बघत बसावं वाटतं तुमच्याकडे, माहिती आहे तुम्ही. तुमची स्माईल तर खूपच छान आहे. बर सुहास, धन्यवाद. तुम्ही तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या पोहोचवल्याबद्दल. पण असेच आणखीन फोन कॉल्स आहेत. नवनाथ माझे पुण्याहून प्रश्न विचारतायत. विचारा नवनाथ. नमस्कार. नमस्कार. आता तेजश्रीताई म्हणू, जान्हवीताई म्हणू का नंदनजींच्या भाषेत छत्रीवाली बनू, छत्रीवाली ताई म्हणू? तुम्हाला जे वाटेल ते. व्यक्ती तीच आहे. बरं बरं बरं. शुभेच्छा. हॅपी न्यू इयर दोघांनाही. शशांकजी तुम्हाला पण धन्यवाद. धन्यवाद. परवाच पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपल्या मोठ्या आईंना भेटलो, म्हणजे सुप्रिया पाटारेजींना. बर बर बर. बरं वाटलं, निरोप सांगितलं त्यांच्याकडे. तर तुमचा होणार जन्मी या घरचे हा कार्यक्रम जो आहे ना झी मराठीचा, आतापर्यंतचा सर्वोत्तम कार्यक्रम, सर्वोत्तम मालिका आहे ती. वा धन्यवाद. माझ्या मते. धन्यवाद. आणि ही मालिका सुरू असताना मला कुठेतरी असं जाणवत होतं की तुमची मनं यातून जुळतील आणि तुम्ही एकमेकांचे लाईफ पार्टनर व्हाल. आणि खरोखरच तसं झालं. याचा मनस्वी आनंद वाटला. धन्यवाद. थँक्यू. दोघांना एक संयुक्त प्रश्न विचारतो मी मिळून. कालचा 31 डिसेंबरचा कार्यक्रम कसा साजरा केला? आणि दुसरा एक प्रश्न तेजश्रीताई तुम्हाला, रंगभूमीवर कधी पदार्पण करताय? म्हणजे त्या निमित्ताने आपली प्रत्यक्ष भेट होईल. शशांकजी आहेत रंगभूमीवर, परंतु दोघं कधी पदार्पण करताय म्हणजे आम्ही तुम्हाला भेटू तिथे येऊ. क्या बात आहे. अख्खा बायोडेटा तयार आहे. 31 डिसेंबर काल वेळ मिळाला का? इथपासून सुरुवात. येस. नवीन वर्षाची गोड बातमी म्हणूनच मी आज IBNच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी लवकरात लवकर तुम्हाला रंगभूमीवर दिसणार आहे. आणि जशा तुमच्या जान्हवीकडनं अपेक्षा होत्या किंवा तुम्हाला जान्हवीला जसं बघायला आवडतं तसंच एक छान पण थोडंसं वेगळं काहीतरी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि मला खात्री आहे की तुम्हाला तेही तितकंच आवडेल आणि तितकंच प्रेम तुम्ही माझ्यावर कराल ह्याचीही मला खात्री आहे. क्या बात आहे. आपण अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN. आणि यानंतर आपल्याला प्रश्न विचारतात डोंबिवलीहून भारत वावळ. विचार प्रश्न. नमस्कार जान्हवी आणि श्री. नमस्कार. मी प्रथम अभिनंदन दोघांचा करतो की किंवा होणार असून माझ्या घरची सिरियल आतापर्यंत सिरियल सर्वात जास्त गाते आणि ह्या सिरियलचा विषय आशय आणि भूमिका अतिशय उत्कृष्टपणे आपण साथ करतो. त्यावर तुमचं खूप 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 अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण दोघे उत्कृष्ट भूमिका करीत असताना देखील मराठी चित्रपट किंवा सिरियलमध्ये समजा आपल्या दोघांनाही हिंदी चित्रपटामध्ये एकत्र भूमिका करण्याची संधी जर प्राप्त झाली तर ती आपण स्वीकाराल का? धन्यवाद. निश्चितच भूमिका ह्या कधीच आम्ही आता एकत्र करायच्या किंवा एकत्र नाही करायच्या असं म्हणून आम्ही दोघेही करिअरकडे बघत नाही. आणि जर उत्कृष्ट भूमिका असेल तर डेफिनेटली हो. पण ह्याच्या पुढे आम्ही एकत्रच आता काम करणार असं डेफिनेटली आमचं कलाकार म्हणून नाहीये. कारण आम्ही दोघंही एकमेकांच्या कलेचा खूप रिस्पेक्ट ठेवतो. पण येस, तुमचा प्रश्न जो आहे त्याचं शब्द अगदी तेवढ्यापुरती उत्तर द्यायचं झालं तर हिंदी भूमिका मग ती आम्हाला एकत्र मिळते म्हणून आम्ही नाही स्वीकारणार. ती भूमिका छान असेल तर आम्ही निश्चित स्वीकारू. क्या बात. आपल्याला पुढचा प्रश्न सानिका विचारतात डोंबिवलीहून. विचारा सानिका. हॅलो. हाय जान्हवी ताई. हाय. हाय श्री दादा. हाय. मला ना जान्हवी ताईला सांगायचं होतं की ती मागच्या वर्षी माझ्या स्कूलमध्ये आलेली, पाटकर स्कूलमध्ये. ए माझ्या पण. तेव्हा ना मला तुला इतकं बोलायचं होतं तुझ्याशी पण मी बोलू शकले नाही. आम्ही
शेवटच्या खुर्चीवर होतो तरी मी आई ग पुढे आले, पण मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं. सॉरी, मला तुझ्याशी बोलता आलं नाही म्हणून खूप सॉरी बाळा. पण ना खूप लोक असतात ना, बरेचदा असं होतं की ना सगळ्यांशी बोलता नाही येत आम्हाला, पण तुमचं प्रेम आमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचू शकतंय. बघ तुझी विल पॉवर होती की तुला आता हे सांगायला आता तरी मिळालं मला, आणि मला तेही इतक्या कळलं. लोकांसमोर. क्या बात आहे. थँक्यू सो मच. जरूर अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत. खरं तर आणखीन खूप गप्पा मारायच्यात, पण वेळ नक्की कमी पडणार आहे हे आत्ताच दिसतंय. एका ब्रेक नंतर परत भेटूयात. पहा फक्त IPN 2. आणि ब्रेक नंतर आपल्याला रत्नागिरीहून दिव्या कांबळे प्रश्न विचारत आहेत. विचारा दिव्या. हॅलो. हा हॅलो. हाय जान्हवी. हाय श्री. हाय. हाय, तुम्ही दोघे मला खूप आवडता. आम्ही तुमची सिरियल रोज पाहतो. माझी एक मैत्रीण आहे शिवानी. ओके. ती तर तुम्हाला तुमची खूप मोठी फॅन आहे. ती आता 9वीला आहे आता. अच्छा. ती न चुकता आम्ही तुमचे रिपीट टेलिकास्ट सुद्धा पाहतो. थँक्यू. 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 आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी गॉड ब्लेस यू. मी आता बोलू पण शकत नाही. खूप आनंद होतोय मला. शुभेच्छा. आपल्याला पुढचा प्रश्न पद्मजा टीके विचारतायत सोलापूरहून. विचारा पद्मजा. हॅलो. हा. हॅपी न्यू इयर श्री आणि जान्हवी. हॅपी न्यू इयर. तुम्हाला सुद्धा. मी तुमचे खूप खूप मोठी फॅन आहे, खूप मोठी फॅन आहे. जाम तुझे खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि मला असं कळलं होतं की ही सिरियल बंद होणार आहे, तर मी असं सांगते की ही सिरियल अजिबात बंद करू नका. खूप वर्ष ही सिरियल चालू राहू दे. आणि मला तू खूप आवडतं शशांक. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुझ्यासाठी सांगतो, सिरियल काही बंद होत नाहीये. मी आता काय खूप एक्सायटेड, आणि मला असं वाटतं हे खूप पुढचं वर्ष माझ्यासाठी खूप खूप असं असणार आहे. थँक्यू. क्या बात आहे. क्या बात. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू शुभेच्छा पद्मजा. तुला. पुढचा प्रश्न दीक्षा पवार विचारतायत बारामतीहून. विचारा दीक्षा. दीक्षा. हा हा. हाय तेजश्री शशांक, तुम्हाला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू थँक्यू. इयर. तुम्हाला सुद्धा. हा. हॅलो. हॅलो. बोला बोला ना. ना. बोला. हा, तुमची सिरियल आम्ही रोज न चुकता पाहतो. थँक्यू. थँक्यू. हा. हॅलो. बर, कदाचित तेवढ्याच सदिच्छा तुमच्यापर्यंत पोहोचली. ती एक्साइटमेंट प्रत्येकामध्ये आहे. मिताली प्रश्न विचारतायत डोंबिवलीहून. विचारा मिताली. हा. हॅलो. बोला. हॅलो. तेजश्री आणि शशांक, हॅपी न्यू इयर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हा. मी आधी हे विचारते की ओवीचं जर स्पॅन चालू आहे ना, हा. त्याच्या बदली दुसरं काय असेल ते जास्त प्रेक्षकांना आवडेल बघायला. नक्कीच. बरं. तुझ्या या मागणीचा आम्ही नक्की विचार करू लवकरच. थँक्यू. थँक्यू. क्या बात थँक्यू. आहे. हे तर फोन कॉल्स आहेतच, पण मला थोडं आता शशांककडे यायचंय. जसं तू म्हणाली तुझा प्लॅन तर तू सांगितलेलाच आहेस, पण शशांक तू आता रंगभूमीवर पण आहेस. म्हणजे जिथून आधी जसं तू म्हणालीस की मित्रमंडळी होती रंगभूमीवर, आणि आता तू रंगभूमीवर आलेला आहे. होय. होय. पुन्हा लीना भागवत आहेत त्याच, म्हणजे एक तुझ्या ज्या को ऍक्टर आहेत त्या तिथे देखील आहेत. होय. काय नाटकाची गंमत आहे? नाटकाची गंमत म्हणजे गोष्टीचं नावच आहे Exactly. गोष्ट तशी गमतीची. गोष्ट तशी गमतीची आहे. ह्याच्यात जे तशी गमतीची आहे ना, त्याच्यात खरी गंमत आहे की वरवर आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टी गमतीशीर वाटतात, रुटीन वाटतं की हा आई बाबा आणि मुलगा यांची सतत भांडणं चालू असतात, जे एका पॉइंटला गमतीशीर असतं, पण एका पॉइंटला खरंच त्याच्यात ते गांभीर्याने घेणं गरजेचं असतं. कारण तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचे ते सगळे प्रसंग असतात. म्हणजे नाटकाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर वडिलांना असं वाटतं की ह्यांनी नोकरी करावी, आणि मला असं वाटत असतं की मला बिझनेस करायचा आहे. हा म्हटलं तर खूप जुना विषय आहे. हा विषय अनेक जणांनी हाताळून झालेला आहे की मुलगा आणि वडील यांच्यात हे भांडण, आणि आई त्याच्यामध्ये येते. पण ह्या सगळ्या नाटकाचं जी बांधणी आहे ना, ती फार वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे आम्ही फक्त वाद घालत नाही, तर ह्याच्यातनं अटींचा एक खेळ आहे. म्हणजे बाबा मला एक अट घालतात, मी एक त्यांना अट घालतो, आणि या अटी पूर्ण करण्यातली जी गंमत आहे ते म्हणजे हे नाटक आहे. सो या अटींमधनं आम्ही एकमेकांना जास्त कळत जातो, आणि मग एका पॉइंटला तो खेळ बाजूला राहतो, आणि असं कळतं की मुळात हे नातं छान होणं गरजेचं आहे. सतत कुरघोडी करण्यात काही पॉइंट नाहीये की माझा मुद्दा, तुमचा मुद्दा, आईचा मुद्दा असं करण्यापेक्षा एकमेकांचं ऐकून जर तुम्ही मजेत राहिलात ना, तर एक सुखी कुटुंब, छान कुटुंब, आणि सगळं यश जे काय आपल्याला हवं आहे ते सगळं मिळतंच. सरतेशेवटी सगळ्या गोष्टी मिळतात, पण ह्यासाठी एका पॉइंटला आईला मध्ये पडावं लागतं. कारण
बापही मागे येत नाही आणि मुलगाही मागे सरत नसतो. सो शेवटी एकदा आईला मध्ये पडावं लागतं आणि ती म्हणते की काय चाललंय काय तुमचं, एक अट तुम्ही याला सांगणार, एक अट हा तुम्हाला सांगणार, चाललंय काय. या सगळ्या ह्याच्यात आईचा कोणी विचार करतं का नाही, काय सगळं गृहीत धरायचं. तर खूप हसवतं, खूप रडवतं. पुन्हा एकदा जसा श्री तुमच्या घरातला वाटतो तसाच या नाटकातला कुणाल दीक्षित सुद्धा तुमच्या घरातला वाटतो. हटकून सगळेजण मला येऊन सांगतात की हा मुलगा आहे ना, हा करेक्ट माझ्या मुलासारखा आहे, किंवा हे वडील आहेत ना करेक्ट माझ्या बाबांसारखे आहेत, करेक्ट माझी आई अशी आहे, किंवा माझी आई अशी नाहीये, मला अशी आई हवी आहे, किंवा माझ्या आईनं हे शिकावं, किंवा आई येऊन सांगते की माझ्या मुलांनी हे शिकावं. जेव्हा एक खूप छान मेसेज एका नाटकातनं दिला जातो, एका सिरियल मधनं, एका फिल्म मधनं दिला जातो ना, तेव्हा तो मासेस पर्यंत पोहोचतो. आणि कलाकार म्हणून ही आमची खूप एक जबाबदारी असते की आम्ही प्रेक्षकांना काय देतोय, काय दाखवतोय. जेव्हा हे अशी प्रोजेक्ट होतात तेव्हा निश्चित पुन्हा एकदा घरात स्थान दिलं जातं. आणि मला एक खूप छान सांगावंसं वाटतं की खूप छान काळ बघतोय मी नाटकाचा. म्हणजे जिथे नाटकाला प्रेक्षक नाहीत असं म्हणतात, तिथे आज ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे. सगळीकडे हाऊसफुलचे प्रयोग चाललेत. म्हणजे नाटकातल्याच काही गमती सांगायच्या झाल्या तर ह्या नाटकामुळे कोणाकोणाचे कसे उदरनिर्वाह चालू शकतात ही गमतीशीर बाब अशी की पुण्यात यशवंतरावच्या बाहेर एक गजरेवाला उभा राहतो. तो आम्हाला आत येऊन सांगतो की साहेब तुमचं नाटक असणार की माझे सगळे गजरे संपतात. वडापाववाला सांगतो की आम्हाला 2-3 वेळा गाणे टाकावे लागतात. सो कुणाचे उदरनिर्वाह कसं चालेल, पार्किंगवाल्याचा पूर्ण पार्किंग फुल असतं. एक नाटक कुणाचं पोट चालवतं ही फार फार मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. किती ताकद असू शकते एखाद्या माध्यमाची. तर असंच हाऊसफुल हे नाटक चालत राहावं. आणि हे आजच्या काळाचं नाटक आहे, खूप महत्वाचं, खूप गरजेचं नाटक आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. आणखीन गप्पा मारायच्यात, वेळ कमी पडणार आहे. मी आधीच म्हणते तुमचे छंद, आवडी निवडी खरं बोलायचं खूप आहे, पण एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. टॉक टाइमच्या शेवटच्या भागामध्ये तुमचं स्वागत. आतापर्यंत आपण यांच्या फॅन्सचे जे फोन कॉल्स आहेत ते सगळे अटेंड केलेले आहेत, पण जान्हवी अर्थात आताची तेजश्री, म्हणजे तेजश्री एका माणसाची खूप डायहार्ड फॅन आहे. कोण आहे ती व्यक्ती? तो ऑस्ट्रेलियाचा बॉलर आहे, म्हणजे आता त्याची रिटायरमेंट झाली, ब्रेट ली. पण मला असं वाटतं की मला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती हे सांगेल, कारण माझं शाळेपासूनचं ते असं प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम आहे ब्रेट ली. पहिलं प्रेम शशांक. हो, पण ते मी त्याला सांगितलंय ऑलरेडी की तो दुसरं प्रेम असेल. ब्रेट ली पहिलं प्रेम आहे. म्हणजे आय रिमेंबर मी शाळेत असताना ना न्यूजपेपर मध्ये येणारा ब्रेटलीचा फोटो अगदी छोटासा असेल तरी तो कापून ठेवायचे. आणि ते माझं वेळ इतकं होतं की मला आठवत आहे 8वीत वगैरे असताना मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम सगळीकडची मुलं मुली सगळ्यांना माहिती होतं आणि ते त्यांच्याकडे येणाऱ्या दुसऱ्या न्यूजपेपरचे फोटोज पण मला आणून द्यायचे. मी खूप मोठी फॅन आहे ब्रेटली. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे एखादा जर कार्यक्रम असेल आणि तो ऑस्ट्रेलियातला एका स्टुडिओत असेल ना तर ही इकडनं त्याला फोन करेल. आता तुम्ही फॅन जे मला बघताय ना आणि आम्हाला फोन केल्यावर कधीतरी असं होतं ना की काय बोलू कळत नाहीये, तसं कदाचित मी ब्रेटलीला फोन केल्यावर माझं होईल. क्या बात आहे. पण शशांक, आवडी निवडींकडे येऊयात. छंद तुमचे काय काय आहेत? खरं तर वेळ मिळतो का मुळात? आणि म्हणजे जसं तू म्हणालास की गो ग्रीनचा फंड आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी असतील, काय काय छंद आवडी निवडी आहेत? गो ग्रीन मध्ये एक मी मगाशी बोलता बोलून गेलो की फोटोग्राफी. मला भयंकर आवडते फोटोग्राफी. जितकं आपण कॅप्चर करू तितकं कमी आहे. मुळात बघणं ह्याच्यापेक्षा जास्त साठवणं काही नाही, पण किती साठवणार, तर त्यासाठी फोटोग्राफी ही फार आवडीची गोष्ट आहे. मी शुद्ध शाकाहारी आहे, त्यामुळे शाकाहारी फूड जगभरातलं जिथलं कुठलं मला ट्राय करता येईल ते सगळं करायचंय. खूप फिरायचंय. काहीच देश बघून झालेत माझे, आणखीन खूप बाकी आहे जग बघणं, जे या लाईफ स्पॅन मध्ये किती जमेल मला माहित नाही, पण जेवढं फिरता येईल तेवढं मला फिरायचंय. बाकी स्विमिंग, जे आता या सगळ्या शेड्यूल्समुळे मला करता येत नाहीये, पण 2015त एक गोष्ट कुठेतरी मला वाटते की पुन्हा एकदा स्विमिंग सुरू करावं. अगदी कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग तर शक्य नाही, पण ते सुरू करावं स्टॅमिनासाठी. मला पेट्स भयंकर आवडतात. म्हणजे मी माणसांसाठी जितका हळवा होणार नाही कदाचित तितका मी प्राण्यांसाठी हळवा आहे. म्हणजे त्यांना काही लागलं, त्यांचा कुठे ऍक्सिडेंट झालेला दिसला की मला खूप रडू येतं. मला सहन होत नाही. माझ्याकडे एक स्वतःचं पेट आहे, एक जर्मन शेफर्ड आहे माझी, मॅगी नावाची. आणि ऑस्ट्रेलियात मी तिच्या आठवणीने सगळ्यात जास्त रडायचो.
एक वेगळंच ते बॉन्डिंग आहे. त्यामुळे कदाचित मी शाकाहारी असेल, मला प्राण्यांना मारलेलं लागलेलं मला मी बघूच शकत नाही. आणि बरोबर ऑपोजिट. हो. नाही ऑपोजिट म्हणजे मला त्यांना मारलेलं आवडतं अशातला भाग नाही, पण स्केअर्ड ऑफ अॅनिमल्स. मी त्यांना घेऊ शकत नाही. म्हणजे कालचीच गोष्ट आहे, खूप मजेशीर किस्सा आहे, 2 मिनिटात सांगते. मी माझ्या डायटिशियन कडे गेले होते आणि एक असतं ना गेल्यावर 4 लोक, अरे तुम्हाला ओळखतो आम्ही वगैरे, मग आपण अशी नीट पद्धतशीर बसू वगैरे. आणि ना त्यांचा दरवाजा असं ग्लास डोअर होता, त्यामुळे त्याच्या पलीकडे काय घडतंय कळत होतं. आणि मी पाहिलं तिच्याकडे डॉग होता, मला त्यांची जातही कळत नाही. तो अनुजाचा कुत्रा, त्याची जात काय, त्या जातीचा. तर तसा तो कुत्रा. आणि मी अशी बसले होते छान आणि मला तो दिसला आणि मी म्हंटल बापरे हा तर बहुतेक आत येणार आहे. तर मी अशा रिसेप्शनिस्ट कडे मला ना कुत्र्यांची असं म्हणेपर्यंत तो आला धावत माझ्या पायाशी. आणि जी काय मी अशी छान सॉफिस्टिकेटेड बसले होते ते सोडून मी वरती उड्या वगैरे मारल्या. आणि मी इतकी घाबरले होते. नंतर मला इतकी एम्बॅरसमेंट वाटली की शी लोकांनी कसं पाहिलं असेल आपल्याला. त्या टेन्शन मध्ये मी माझ्या गाडीची चावी विसरले, मी खालती गेले आणि इतकी एम्बॅरसमेंट वाटत होती की मी म्हटलं मरो ती गाडी राहू दे, इथे चावी पण राहू दे, आता कुठे वर मागायला जाणार, लोक हसतील. तसा एक छान कालचाच घडलेला किस्सा, आपला विषय आला म्हणून मी. पण तू हार्डकोर नॉनव्हेज खातेस? अरे म्हणजे एकदम सिकेबी आहे मी प्रधान. आणि त्याच्यात तुला नॉनव्हेज म्हणजे तुम्हाला अशी गप्पांमध्ये म्हणालीस की शेअरिंग जास्त नाहीये, त्याच्यामुळे ही पूर्ण प्लेट मला खाता येणार आहे. म्हणजे मी असं तुला म्हंटल तसं की आम्हाला एकमेकांच्या व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असण्याचा फायदा असा होतो की तो त्याचं व्हेज सगळं तो खाऊ शकतो, माझं नॉनव्हेज मी वेगळ्या पद्धतीचं शेअरिंग आहे. येस. क्या बात आहे. गप्पा अशाच सुरू राहाव्या वाटतात, कारण आणखीन बोलायचं खरं पण वेळ संपलेला आहे. इतरही कार्यक्रम आहेत, पण तुम्ही दोघं आलात आणि नवीन वर्षाची आमची सुरुवात देखील खूप छान केलीत. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये सगळ्या गप्पानंतर आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.